रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू झाला की किचनमध्ये आवाज येतो, तो म्हणजे थंड काय आहे? आज काही थंड प्यायला आहे का? ते म्हणजे कोल्ड्रिंक, थंड काही सरबत। तर आज आपण घरच्या साहित्यात खूप रिफ्रेश, पौष्टिक व चविष्ट सरबत बघणार आहोत। हे सरबत अगदी 2 मिनिटात तयार होते। विकतचं सरबत घेण्यापेक्षा घरातील हे सरबत कधीही पौष्टिक। या सरबतमध्ये आपण पुदिना, आलं आणि गूळ हे सर्व साहित्य आपल्या शरीराला फायदेशीरच असतं। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। एका पातेलीत मी इथे 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे। हे थंड पाणी नाही आहे फ्रीजमधलं, साधं मडक्यातलंच पाणी मी इथे वापरलेलं आहे। आणि इथे मी 4 चमचे गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे तो पटकन वितळला जातो। या ठिकाणी तुम्ही थंड पाणी घेतलं ना तरीही चालेल। गूळ आपल्याला पूर्ण असं वितळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लिंबू घालायचा आहे बघा। हा लिंबू मी ते एक पिळलेला आहे, याचा रस काढून घ्यायचा आहे बघा। तुम्हाला जर लिंबू जास्त जर हवा असेल ना, तुम्ही जास्त प्रमाणात केलं तरी चालेल शकतं। 2 लिंबू घेतलेत ना तरीही चालेल। हे तुम्ही बघू शकताय बघा, इथे पूर्ण असं पिळून घ्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीने ना सरबत एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला खूप रिफ्रेश वाटेल बघा। तुम्ही पाहू शकताय बघा, इथे मी पूर्ण एक लिंबू पिळलेला आहे आणि त्यानंतर हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। काही जणांना थंड प्यायल्यानंतर सर्दी होते, तर आपण सर्दी होऊ नये यासाठी इथे 1 इंच आलं घेतलेलं आहे बघा। एक छोटा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो ह्याच्यामध्ये किसून घ्यायचा आहे बघा। तुम्ही पाहू शकताय बघा, अशा पद्धतीने आपला छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि किसून घ्यायचा आहे। त्याचा फ्लेवर पण हे सरबतमध्ये खूप छान लागतो। तुम्ही बघू शकताय बघा, आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आपला, तोपर्यंत गूळ आपला हा वितळला जातो। आणि इथे मी अर्धा छोटा चमचा आपल्याला पुदिना घ्यायचा आहे। इथे माझ्याकडे पेस्ट पुदिनाची होती, तर मी ती वापरलेली आहे। तुमच्याकडे जर पेस्ट नसेल आणि आपण पानं जरी घेतलीत ना तरीही चालू शकतात। पुदिनाची पानं आपल्याला 8 ते 9 घालायची आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी चवीनुसार काळं मीठ घातलेलं आहे आणि इथे आपल्या चवीनुसार थोडंसं साधं मीठ पण वापरायचं आहे, त्यामुळे चव आपली ना खूप छान लागते। तुम्ही पाहू शकताय बघा, मस्त एकदम हे सरबत तयार होतं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण हा गूळ असा वितळला गेला आहे बघा आणि सरबत इथे आपलं हे तयार झालेलं आहे। आता ह्याला आपण गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, असं मी गाळणीने ह्याला गाळून घेत आहे, म्हणजे ज्यामध्ये बिया वगैरे राहिले असतील ना ते आपल्याला काढता येतील। आणि पुदिनाही राहतो आपला, तर तेही आपल्याला काढून टाकता येते बघा। आपलं सरबत इथे तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, याचा कलर किती छान आलेला आहे। विकत सरबत घेण्यापेक्षा हे सरबत तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, सर्वांनाच घरात आवडेल बघा। तुम्ही पाहू शकताय बघा, ग्लासमध्ये इथे मी ओतत आहे बघा, आणि इथे सरबत पिण्यासाठी हे तयार झालेलं आहे। मग तुम्ही पाहू शकता बघा, मस्त असं सरबत छान तयार झालेलं आहे। सरबतासाठी जे पण साहित्य आपण वापरलेलं आहे ते थंडावा देणारच आहे, त्यामुळे हे सरबत अतिशय थंड आहे। तुम्हाला हे उन्हाळा स्पेशल सरबत कसं वाटलं मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।